कबड्डी खो खो सारख्या खेळामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील नावलौकिक कमवलेले प्राध्यापक निवृत्ती बांगर सरांचा आज 75वा अमृत महोत्सव। प्राध्यापक निवृत्ती बांगर सरांचा आज 24/6/2024ला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत। म्हणजे त्यांचा आज 75वा अमृत महोत्सव। सामान्य शेतकरी कुटुंबातून त्यांचा जन्म झाला आहे। हिंगोली येथे त्यांचा जन्म झाला आहे। आई वडील निरीक्षक असताना देखील त्यांना चांगले संस्कार दिलेत। प्राध्यापक निवृत्ती सरांना अगदी लहानपणापासूनच खेळाची आवड। माध्यमिक शिक्षणानंतर आदर्श महाविद्यालयामध्ये त्यांनी पदवी देखील घेतली। कबड्डी खो खो सारख्या अनेक खेळांमध्ये त्यांनी वैयक्तिक स्पर्धेमध्ये मराठवाड्यामध्ये त्यावेळेस प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान मिळवला आहे। त्यानंतर ते 1973ला वसमतच्या बहिर्जी शिक्षण संस्थेमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून रुजू झालेत। तेव्हापासून ते आतापर्यंत हजारो विद्यार्थींना घडविले आहेत। विशेष म्हणजे ते आताही 75 वर्ष पूर्ण होऊनही खेळाच्या मैदानावर जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात। त्यांना पंडितराव सर, मंगेश पांडे, दत्तरावजी आडकिनी, जयप्रकाश दांडेगावकर, प्राध्यापक रावसाहेब पतंगे सर, रामचंद्र बागल, प्राध्यापक हरिभाऊ रावळे, पी.डी. बेंडके सर, प्राध्यापक नवनाथ लोखंडे सर, डॉक्टर शिवशंकर कापसे, प्राध्यापक ज्योतिराव चव्हाण सर, भुजबळ सर, प्राध्यापक नवनाथ भालेराव सर, एन.आर. राठोड, रियाज कुरेशी, शमीम सिद्दीकी असे अनेक क्रीडा क्षेत्रातील लोकांनी त्यांना मोलाचं सहकार्य केलेलं आहे। निवृत्ती बांगर 1973ला बहिर्जी विद्यालयामध्ये क्रीडा शिक्षक म्हणून मी लागलो। मी क्रीडा शिक्षकाला लागल्यानंतर जवळपास 20 वर्ष बहिर्जी शाळेमध्ये काम केलं आणि 20 वर्ष खो खो, कबड्डी मुलं आणि मुली ह्या राज्य पातळीवर खेळविल्या। तसेच काही खेळाडू राष्ट्रीय कबड्डीमध्ये राष्ट्रीयसुद्धा काही खेळाडू खेळले। त्यानंतर 20 वर्षाच्या नंतर मला संस्थेनं बहिर्जी महाविद्यालयामध्ये क्रीडा शिक्षक म्हणून ज्युनियर कॉलेजला माझं प्रमोशन दिलं। त्या ठिकाणी सुद्धा मी कबड्डीचे अनेक खेळाडू घडविले आणि दरवर्षी राज्य पातळीवर सुद्धा त्यांना नेलं। 1989ला माझा बहिर्जी विद्यालयाचा संघ महाराष्ट्रात प्रथम आलेला आहे। मी स्वतः कॉलेजमध्ये असताना औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठामध्ये 1500 मीटरमध्ये प्रथम आलो होतो आणि उंच उडीमध्ये मराठवाडा विद्यापीठामध्ये द्वितीय आलो होतो। आम्ही आंतरविद्यापीठ स्पर्धेला जेव्हा गुजरातमध्ये गेलो होतो, अहमदाबाद या ठिकाणी, त्यावेळेस त्यांनी आंतरभारतीय विद्यापीठासाठी 20 खेळाडूची निवड केली होती आणि त्यामध्ये मला 1500 मीटर रनिंगमध्ये मला त्या ठिकाणी माझी निवड झालेली होती। परंतु माझी निवड ही बहिर्जी शाळेमध्ये झाल्यामुळं मी त्या सराव कॅम्पला जाऊ शकलो नाही। तर आता असा एखादा अनुभव आहे का, एखादा तुमचा विद्यार्थी जे आहे तुमच्या हातातून घडलेला आहे, उच्च पदावर गेलेला आहे? माझे अनेक विद्यार्थी हे उच्च पदावर गेलेले आहेत। जवळ 5 ते 6 विद्यार्थी हे PSI झालेले आहेत आणि मिलिटरीमध्ये, पोलीस खात्यामध्ये, रेल्वे खात्यामध्ये, विविध खात्यामध्ये माझे खेळाडू हे आज कार्य करत आहेत। पुढील तरुणांसाठी आपल्याकडून काय संदेश असणार? तसेच जे तरुण मुलं आहेत कॉलेजला गेल्याच्या नंतर त्यांनी ते खेळायला पाहिजे। माझी एक सवय आहे, मी रिटायर झाल्यानंतर आज 17 वर्ष झाले मला रिटायर होऊन, परंतु मी क्रीडांगण सोडलेले नाही। मी जर मुलगा धष्टपुष्ट जर दिसला तर त्याला विचारतो की तू कबड्डी खेळतो का आणि तुला कबड्डीमध्ये भवितव्य चांगलं आहे असं नेहमी त्यांच्यासाठी प्रयत्न करतो। बरेच मुलं 90% मुलं हो म्हणतात पण मैदानावर येत नाहीत, पण मी 10% मुलांमध्ये समाधानी असतो आणि जे मुलं या ठिकाणी येतात, मैदानावर येतात, त्यांची कसोशीनं सराव घेतो। मागच्या वर्षी मी बहिर्जी शाळेमध्ये
तर मुख्याध्यापक प्रवीण शेळके सर यांनी मला बहिर्जी शाळेवर आमच्या मुलांना काही मार्गदर्शन करा, कबड्डीचा संघ तयार करा म्हणून सांगितलं आणि मी 14 वर्षाच्या आतील कबड्डीचा संघ तयार केला आणि तो संघ मराठवाड्यात द्वितीय राहिला. कारण प्रथम का येऊ शकला नाही, कारण ते सर्व खेळाडू नवीन होते, त्यांना अनुभव कमी पडला. आजच्या स्पर्धा हिंगोली जिल्ह्यामध्ये होतात, त्या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये जे काही संघ आहेत ग्रामीण भागातले, त्या प्रत्येक संघाची नोंद माझ्याकडे आहे आणि मी त्यांना कुठं स्पर्धा असेल तर त्यांना त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतो आणि ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असतील त्या ठिकाणी मी स्वतः जातो आणि तिथं समालोचन करतो आणि समालोचन करताना एखादा खेळाडू जर चांगला खेळत असेल तर त्याची स्तुती करतो आणि त्या स्तुती केल्यामुळं मला ग्रामीण भागातील जे खेळाडू जे प्रेक्षक असतात ते बक्षीस देतात आणि बक्षीस दिल्यानंतर मी त्यांची आणखी स्तुती करतो आणि त्या खेळाडूला काहीतरी मानधन म्हणून बक्षीस म्हणून मिळवून देत असतो. त्या तसेच आता या 3 वर्षामध्ये श्रीपतराव काटकर फाउंडेशन कळमनुरी या ठिकाणी संजयजी काटकर साहेब आणि मनीषाताई काटकर साहेब यांनी हिंगोली जिल्हा कबड्डीमध्ये दत्तक घेतलेला आहे आणि त्यांनी लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना खेळण्याची त्यांनी प्रत्येक गावोगावी अशी संधी दिलेली आहे. यावर्षी 180 खेड्यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यांना सहकार्य म्हणून मी नेहमीच ज्या ज्या ठिकाणी त्यांची स्पर्धा असतील त्या ठिकाणी सुद्धा जातो. मी ह्या जेव्हा हे करत खेळाची प्रॅक्टिस घेत होतो शाळेमध्ये कॉलेजमध्ये, त्यावेळेस मला त्या काळाचे मुख्याध्यापक पंडितराव सर देशमुख माजी आमदार यांनी मला खूप मार्गदर्शन केलेले आहे आणि प्रोत्साहन दिलेले आहे. तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष दत्तरावजी अडकिने साहेब, जयप्रकाशजी दांडेवकर साहेब, त्याच्यानंतर सकारामजी बागल साहेब, त्यानंतर रामचंद्ररावजी बागल साहेब आणि माझे सहकारी प्राध्यापक हरिभाऊ रावळे सर, श्री व्ही.डी. बेंडके सर, डॉक्टर शिवशंकर कापसे, त्यानंतर प्राध्यापक नवनाथ लोखंडे, या सर्वांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे.